प्रत्येकाचा काहीतरी प्लॅन असतो. आज उद्या सुट्टी माझी, संडे असेल, काहीला संडेला वर्किंग असतं, मध्ये सुट्टी असते. तर मला पण उद्या सुट्टी आहे. आज मी कामावरून जाऊन आले, तर उद्या काय करणार काय नाही हे काय मी ठरवलेलं नव्हतं. म्हणजे नाहीतर तसं पण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी मी आधी काहीतरी ठरवतेच की मी उद्या काय करणार आहे, कुठे जाणार आहे, काय आणायचं आहे का घरामध्ये. तर पण उद्याचं मी काय ठरवलेलं नाही. पण ज्या पण दिवशी मी आधी काही काम नसेल वगैरे, तर मग असं घरामधलं थोडंफार काम आपलं काय असेल त्यावरून घरामध्ये काहीतरी टाईमपास करत असते. तसंच टाईमपास मी तुम्हाला दाखवते मी काय केलेला. हे झाड आहे माझ्या गॅलरीमधले. एखादं नवीन झाड जर भेटलं ना, सोडायचंच नाही. माझ्याकडे नाही ना ते झाड, घेऊन यायचं आणि ठेवायचं. एवढ्याशा जागेमध्ये मी खूप सारे झाडे ठेवलेली आहेत, पण पाणी भरायचं काम माझ्याकडे नाही आहे. तर मला लिहिण्याची पण आवड आहे. मी काही गोष्टी लिहित असते स्वतःच्या जीवनावरती असो, किंवा कुठे बघितलेलं असेल, काही चांगलं वाटलं किंवा काही इमॅजिन करून हे असं, पण मला आवडतं लिहायला. तर मी लिहित असते. किंवा कधी ड्रॉईंग करू आवडली तर ड्रॉईंग करत असते. एवढी छान पण नाही, पण करत असते असं टाईमपास. आणि हे आम्ही आणलेले बीचवर सापडलेले मला वेगळ्या शेपमध्ये असे दगड आणलेले आहेत. त्याला पेंट करून असे छान किडे बिडे बनवले आहेत आम्ही. हे कॉक्रोच बनवलं आहे. आता हा कोण आहे हा मला नाही माहिती, पण याला असं बनवलं आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर हा अँग्री बर्ड आहे, जे मला सगळ्यांनी दिलेलं निकनेम. माझं निकनेम अँग्री बर्ड आहे. सगळे असं बोलतात की तू खूप रागीट आहे म्हणून. हे बघा आमचे असे निवांत बसलेत कोपऱ्यामध्ये. त्यांना काही घेणं नाही देणं नाही, कामावर जायचं नाही, काय नाही. हे पुस्तक कधी कधी मन झालं तर वाचायला, काहीतरी नवीन गोष्टी समजतात. ही आमची चिवताई. ही लाकडाची आहे खरं तर. कलर गेला होता तिचा जेव्हा मी इथं आलो राहायला तेव्हा. ती खूप छान वाटते भिंतीवरती. तिला मी आल्यावरती कलर गेला होता. इथे आम्ही माझे महादेव यांचं स्टिकर चिटकवलेलं आहे. आणि मी केलेल्या ड्रॉईंग ज्या फक्त मलाच आवडतात, बाकी कोणाला आवडतात नाही आवडतात ते माहीत नाही. पण ही खूप सगळ्यात आधी गेलेली जपून ठेवली छोट्या मुलांसारखी. ही खूप छान आहे. ही पण आवडते मला. ही पण खूप छान आहे. आता ती चमकते तुम्हाला दिसणार नाही, पण खूप छान आहेत. आणि जेव्हा पण तुम्ही पावसाळ्यात बीचवरती जाता, काही लोकांना शिंपले जमा करण्याची खूप आवड असते, तर कधी पण शिंपले जमा करायला पावसाळ्याच्या सुरुवातीला जायचं. खूप छान छान शिंपले तिथे भेटणार मला. तसेच मला पण भेटलेले. आणि ते खूप म्हणजे छोट्या साईजचे मोठ्या साईजचे सगळे भेटलेले मला. ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतात असे. आणि मी ते जेव्हा ओपन करून बघितले ते पूर्ण व्हाईट कलर त्यांचा. आणि मग ते बघून मला अशी आयडिया आली की मी याचं काहीतरी करू शकते. मी ते घरी घेऊन आले, भिंतीवर चिटकवले फेविकॉलच्या मदतीने आणि त्यांना बटरफ्लाय बनवले. तर ही पूर्ण भिंतीवरती बसले असते एवढे, पण माझे बघून माझ्या शेजारच्या छोट्या मुली आता त्यांना पण ते सेम करायचे होते, तर मी अर्धे त्यांना देऊन टाकले. पण तुम्हाला दाखवते, हे मी बनवलेत. त्यांना कलर दिला आहे चिटकवल्याच्या नंतर, पण हे असं चिटकवून कलर देऊन त्यांना पुढे असे 2 शिंगे काढले. त्यानंतर हा खूप मोठा होता थोडासा जरा, तर मी आणि सिंगल होता, तर मग मी त्यावरती थोडंसं ड्रॉईंग काढून काहीतरी त्याला ठेवलं इथे. बस बाबा ती तुझा. आणि ह्या 2 ही तर माझी फेवरेट होती खूप. तिला मल्टी कलरमध्ये बनवलेलं मी. आता थोडासा तिचा कलर गेला आहे. ही पण खूप छान होती. आणि एवढा परफेक्ट शेप आहे ना, निसर्गाने बनवलेला खूपच परफेक्ट. मी फक्त तिला कलर दिला, बाकी काहीही केलेलं नाही. आणि सुट्टीच्या दिवशी असंच काहीतरी करून घरामध्ये आपल्या काहीतरी नवीन करायचं, युनिक बनवायचं. तुम्हाला पण ही आयडिया आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, ज्यांना टाईम असेल त्यांना. कारण सुट्टीच्या दिवशी तर सुट्टी अशीच निघून जाते, पुरत पण नाही कामामध्ये. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.